तर तुम्हाला ना मी आज शेतात काहीतरी दाखवणार आहे बरं का. तर चला या इकडे दाखवते. काय दाखवते काय माहित आता. या तर खरं. तर बघा पाहू शकता आळूच्या पानाच्या ह्याच्यात चाललं मळ्यात चाललं डायरेक्ट. मळ्यातच डायरेक्ट आळूच्या पानाच्या मळ्यातच. तर पाहू शकता किती आळूचे पान आहेत पहा. मित्रांनो पहा. हां आणि हे आळूचे पानं कोणाकोणाला तळून खायला आवडते ते सांगा. कमेंट कसे करून. आले ते पण सांगा. किती भारी आले अरे आळूचे पानं इथं बघायला भेटत नाहीत सिटीला आणि ही इथं पहा आळूचे पानं सगळे. पानच पान. हां इथं खायला माणूस नाही. गावाकडे नाही आवडत एवढं कोणाला. सिटीतल्यांना आवडते. अरे पण इकडे बी सिटीतच आहेत आपण. पण ही महत्व समजतं. पण ही तोडून न्यायला माणूस नाही. हा याला तोडायला कोणी नाहीये. हां ठीक आहे असं. आणि हे वरती असं पेरूचं झाड आहे पण त्याला पेरूच नाही. संपले सगळे पेरू संपले. तर पाण्याचा हौद आहे. इकडं गव्हाची शेती अशी. हा हां नारळाचं झाड असं आहे. कशाचे पण झाड आहेत. कोणतं झाड नाही असं सांगा फक्त. आंब्याचं झाड पण आहे मस्त पलीकडून सावलीला. इथं पपईचं झाड आहे ना. तर कोणाकोणाला आवडे असं निसर्गरम्य शेती कमेंटमध्ये सांगा. नारळाचे झाडं पण खूप खूप भारी भारी आले. तर सगळ्यात जास्त आवडलं म्हणलं तर ती आळूच्या पानाचंच आवडलं. म्हणजे इतके हिरवेगार एकदम डार्क कलर आहे त्याला मस्त भारी. आणि पेरूचं झाड पण भारी. बरं चढायला एकदम सोपं आहे वरती चढायला. पण त्याला पेरूच नाही. तर चढले असते मी काढले असते वरचे. तर एक पण नाही दिसत आहे मला वरती चढायला.